शासनाकडे कानाडोळा जर करत असतील तर आम्ही येत्या काळामध्ये मोठं जन आंदोलन उभं करून त्यांना जाब विचारण्याचं काम करू. पोंभुर्णा तालुक्यातील एका धक्कादायक घोटाळ्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटकुळ गावात अतिवृष्टी आणि पीकहानी अनुदानामध्ये बनावट शेतकरी तयार करून लाखोंचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोंभुर्णा पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वैभव पिंपळशिंदे आणि गावकऱ्यांनी हा भीषण गैरव्यवहार उघड केला आहे. हा संपूर्ण प्रकार सन 2024 मध्ये वितरित केलेल्या अतिवृष्टी आणि पीकहानी अनुदानासंदर्भात आहे. आरोपानुसार शासनाच्या आधार नोंदी, सातबारा उतारे आणि अनुदान वितरण यंत्रणेचा गैरवापर करत हा घोटाळा करण्यात आला. हा जो प्रकरण आहे हा शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई जे पुरामुळे जे उभं पीक वाहून जातं आणि अतिवृष्टीमुळे त्यांच्या पिकाचं जे काही नुकसान होतं त्या नुकसानीला शासनाकडून काही तुटपुंजी अनुदान जाहीर होतं आणि त्या अनुदानामध्ये जे योग्य लाभार्थी असतात, जे शेतकरी असतात, खरे शेतकरी असतात, त्या शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्या शेतकऱ्यांना कमी अनुदान देण्यात आलेलं आहे आणि जे शेतकरी असे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचा त्या शेत शिवारामध्ये सर्वे नंबर नाही, थोडीशी शेती सुद्धा नाही, तरी सुद्धा त्यांना हेतूच पुरस्पर शेतकरी बनवण्यात आलेला आहे. त्यांना शेतकरी बनवून त्यांच्या खात्यामध्ये मोठी अमाऊंट लाखो रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे शेती नाही किंवा जे तालुक्याबाहेरील आहेत अशा व्यक्तींच्या नावावर बनावट सातबारा उतारे तयार करण्यात आले. या बोगस शेतकऱ्यांना अतिवृष्टीतील वाढीव क्षेत्र आराजी दाखवून लाखोंचे अनुदान मिळवून देण्यात आले. दुसरीकडे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खऱ्या कास्तकारांना जाणीवपूर्वक कमी क्षेत्र दाखवून अत्यल्प अनुदानावर समाधान मानावे लागले. पण आताच नुकतंच शासनाने अतिवृष्टी आणि पुरबुडाईकरिता अनुदान जाहीर केलेलं होतं. त्या अनुदान याच्यामध्ये स्थानिक लेवलवरून ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या याद्यांमध्ये घोळ केला गेल्याचा आरोप माहिती समोर येत आहे. त्यामध्ये त्या लोकांनी काय केलं तर त्या लोकांनी जे ओरिजिनल शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना अतिशय कमी लाभ देण्यात आलेला आहे आणि जे बोगस शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांचे सातबारे त्या शेतशिवारामध्ये नाही, जे शेतकरी असे लोक जे त्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहेत त्या गावातले नसताना सुद्धा त्या शेतकऱ्यांना हेतुपुरस्पर शेतकरी म्हणून घोषित करण्यात आलं आणि शासनाची दिशाभूल करून त्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान वळती करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणाने तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे. वैभव पिंपळशिंदे यांच्यासह उपसरपंच रेखा मोरे, विनोद थेरे आणि गावकऱ्यांनी शासनाकडे त्वरित काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. शासकीय अनुदान वितरणाची उच्चस्तरीय आणि स्वतंत्र चौकशी तात्काळ व्हावी. अनियमिततेत सहभागी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व राजकीय व्यक्तींवर कठोर शिस्तभंगाची कारवाईसह गुन्हा दाखल करावा. खऱ्या पात्र शेतकऱ्यांना योग्य अनुदान मिळावे यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करावी. भविष्यात गैरव्यवहार टाळण्यासाठी डिजिटल पडताळणी व पारदर्शक देखरेख यंत्रणा लागू करावी. यामध्ये आपल्या क्षेत्राचे आमदार मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार ज्यांच्याकडून मोठमोठे आकडे तालुक्याकरिता जाहीर करतात, परंतु त्यांच्या आकड्याचा जर विचार केला तो ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी होताना या कुठेतरी दिसत नाही आहे. यासाठी आम्ही सुधीरभाऊकडे सुद्धा मागणी करतो आहे की तुमचे जे आकडे आहे त्याची थोडी शहानिशा करत जा. स्थानिक शेवटच्या लोकांपर्यंत याचा लाभ मिळते किंवा नाही याची तो शहानिशा करत जा. कारण या माध्यमातून आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी शासनाकडे विनंती करतो आहे की तुम्ही जे काही अनुदानाची यादी, तुम्ही अनुदानाचं जे काही रक्कम तुम्ही जाहीर केलेलं आहे ते शेवटच्या टोकापर्यंत इथे पोहोचलेलं नाही आहे. ते अनुदान कुठतरी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या खात्यामध्ये ते गेलेलं आहे. जे शेतकरीच नाही, त्यांच्या नावाने शेतजमीन नाही, असे व्यक्ती जे भूमिहीन आहेत, त्यांचा शेतीशी कुठलाही संबंध नाही, तरी सुद्धा त्यांना हेतूच पुरस्पर शेतकरी म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये शासनाचे जे अनुदान आहेत अतिवृष्टी आणि पुरबुडाईचं ते वळती करण्यात आलेलं आहे. हा धक्कादायक प्रकार जेव्हा त्या गावामध्ये उघडकीस आला त्यानंतर त्या गावातील जे काही शेतकरी आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचले आणि हा मुद्दा कुठेतरी लावून धरा आणि गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या. येत्या काळामध्ये भविष्यामध्ये
अशा घटना घडणार नाही, कर्मचाऱ्यांना धाक निर्माण व्हावा यासाठी हे कारवाई अपेक्षित आहे. अशी कारवाई भविष्यात कुठलाही कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य करायला नको, त्याला कायमस्वरूपी त्याला पदावरून काढण्यात, कर्मचारी म्हणून त्यांना खाली करण्यात यावं, निलंबित करण्यात यावं आणि त्या टोळीमध्ये जे काही लोक सामील आहेत त्यांच्यावर फसवेगिरी, शासनाची दिशाभूल करणं, अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात यावं, हीच मागणी माझी शासनाकडे आहे. आता जिल्हा प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळतो की नाही हे आगामी काळात स्पष्ट होईल. हेच आहे की आम्ही आज सर्वजण मिळून माननीय तहसीलदार यांच्या मार्फत आपले जे महसूल मंत्री आहेत बावनकुळेजी, ज्यांना आम्ही निवेदन देणार आहोत. या निवेदन दिल्यानंतर काही दिवसाचा आम्ही त्यांना कालावधी देऊ, चौकशीचे आदेश होतपर्यंत वाट बघू, जो संबंधित कर्मचारी आहेत त्यांना निलंबनाची मागणी करू. जर हे सगळं करून सुद्धा ते आपल्या निवेदनाकडे कानाडोळा जर करत असतील तर आम्ही येत्या काळामध्ये मोठं जन आंदोलन उभं करून त्यांना जाब विचारण्याचं काम करू.